आयुषी चकित झाली की उमेश आधीही रूपाला इथे घेऊन आला होता गर्भपातासाठी आणि मला फसवत होता की त्याने काहीही केलेले नाही. आयुषी बँकेत नोकरी करते आणि उमेश LIC कार्यालयात आहे. उमेश घरातून सकाळी 10-11 वाजता बाहेर पडतो, पण आयुषीला लवकर निघावे लागते. त्यांना 2 मुलं आहेत, 11 वर्षांची मुलगी पावनी आणि 7 वर्षांचा मुलगा सनी. आयुषी मुलांना शाळेत पाठवून उमेशसाठी डबा तयार करत बाकी कामे कामवालीकडे सोपवून तयार होऊन बँकेत निघून जात असे. पण तिच्या मनात नेहमीच एक शंका असायची की तिच्या अनुपस्थितीत उमेश आणि कामवाली कुठे काही. अनेक वेळा तिने उमेशला कामवालीकडे वाईट नजरेने पाहताना पकडले होते. काम करताना कपडे अस्ताव्यस्त होणे स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोणी तिच्याकडे वाईट नजर टाकावी. अशा वागण्याने कोणतीही कामवाली अस्वस्थ होईल. त्यामुळे आयुषीचा संशय फक्त तर्कहीन नव्हता. नंदा, मी ऑफिसला जाते आहे, कामं आटोपून निघून जा. आणि हो, फ्रीजमध्ये खाण्यासाठी काही सामान ठेवले आहे, ते घेऊन जा, असे सांगून एके दिवशी आयुषी ऑफिसला गेली. तिला थोडेच अंतर गेले होते की तिला आठवले की ती आपली दराजाची चावी विसरली आहे. तिने लगेच स्कूटी वळवली आणि घराकडे परतली. दुसरी चावी तिच्याकडे असल्याने तिने सहज दार उघडले. ती आत गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. उमेश आणि नंदा तिच्या पलंगावर एकमेकांशी लिपटलेले होते. आयुषीला डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कामवाली नंदा धावत निघून गेली आणि उमेश घाबरलेल्या सुरात म्हणाला, आयुषी, मी नाही, तीच जबरदस्तीने. त्याचे पूर्ण वाक्य न ऐकताच आयुषीने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली, लाज नाही वाटत तुला खोटं बोलताना? तुझ्या मर्जीशिवाय हे काही होऊ शकत नाही. छी छी, रडत आयुषी पुढे म्हणाली, त्या दिवसाला दोष देते मी, ज्या दिवशी माझं तुझ्यासोबत लग्न झालं. ती ऑफिसला तर गेली, पण प्रकृती बिघडल्याचे निमित्त सांगून लवकर परत आली. ती संपूर्ण दिवस आणि रात्र रडत बसली. तिने कोणालाही काही सांगितले नाही, ना मुलांनाही काही कळू दिले. तिला भीती होती की जर मुलांना त्यांच्या वडिलांच्या वाईट कृत्यांविषयी समजले तर ते त्यांचा तिरस्कार करतील. उमेशची तर आता आयुषी समोर जाण्याचीही हिंमत उरली नव्हती. आयुषी मुलांना शाळेत पाठवून आणि घरातील सगळी कामं आटोपून ऑफिसला निघत असे. कामाला येणारी कुणीही बाई सकाळी 8 वाजता यायला तयार नव्हती. सगळ्या म्हणत की 9 नंतरच येऊ शकतो. आयुषीला नोकरी सोडावीशी वाटत होती, पण मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? वाढत्या महागाईत एका माणसाच्या पगारावर घर चालवणे शक्य नव्हते. शेवटी एका बाईने सकाळी 8 वाजता येण्याचे मान्य केले. ती काही दिवस काम करून निघून गेली. आयुषीची कंबर कामाच्या ओझ्याने दुखायला लागली होती. त्यामुळे तिने मैत्रिणी वैशालीला बाईबद्दल विचारण्यासाठी फोन केला. वैशाली म्हणाली, हो, एक बाई येते माझ्या घरी कामाला, पण ती थोडी म्हातारी आहे, तुला चालेल तर पाठवते. वैशालीची ही गोष्ट ऐकून आयुषी खूप खुश झाली. तिला याच गोष्टीची गरज होती. तिच्या मनात विचार आला की म्हाताऱ्या बाईकडे उमेश काय बघणार. दुसऱ्या दिवशी कांताबाई कामाला आली. सगळं सुरळीत चालू होते, पण कांताबाई 2-3 दिवसांपासून येत नव्हती. वैशालीने सांगितले की तिची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती काही दिवस येऊ शकणार नाही. हे ऐकून आयुषीला घाम फुटला. एके दिवशी कांताबाईसोबत एक दुसरी बाई घेऊन आली आणि म्हणाली, मॅडम, ही माझी सून रूपा आहे, आता ही तुमचं काम करेल. कांताबाई, तुमची तब्येत ठीक झाली की तुम्ही पुन्हा कामावर येणार ना? आयुषीने विचारले. मॅडम, आता माझ्या शरीराला काम जमत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, माझी बहीण तुमचं छान काम करेल, कांताबाई म्हणाली. आयुषीने होकार दिला, पण अटी ठेवल्या की सकाळी 8 वाजता कामाला यायला हवे. रूपा तयार झाली. रूपा सुंदर होती आणि तिचे वयही जास्त नव्हते, फक्त 22-23 वर्ष. आयुषीच्या समोरच ती कामं आटोपून जायची. रविवारी आयुषी रूपाकडून स्वयंपाकासाठी मदत घेत असे. रूपा मनमिळाऊ होती. आयुषी तिला नेहमीच काही ना काही देत असे, जसे जुने सलवार कुर्ते, चुड्या, बिंदी, लिपस्टिक. रूपा त्याबद्दल खूप आनंदी होती. तिने आयुषीला मॅडम म्हणायचं सोडून दीदी म्हणायला सुरुवात केली. आयुषीने एके दिवशी रूपाला विचारले, तुझा नवरा काय करतो? रूपा म्हणाली, दीदी, माझा नवरा मजुरी करतो. आमचं लग्न झालंय फक्त 2 वर्ष झाली आहेत. रूपा तिच्या माहेरच्या, सासरच्या आणि नातेवाईकांबद्दल नेहमी आयुषीला सांगत असे. त्यामुळे आयुषी आता रूपावर विश्वास ठेवू लागली होती, पण तिला उमेशवर अजिबात विश्वास नव्हता. रूपाला आयुषीच्या घरी काम करत 7 महिने झाले होते. आता तर कधी कधी रूपा उशिरा यायची, पण आयुषी तिला काही बोलत नव्हती. तिला वाटायचं की जर रूपा ठीक आहे तर उमेश काही करू शकत नाही. रूपा आता नेहमी व्यवस्थित साजेसा पेहराव करून येत असे. आयुषीने एकदा विचारलेच, रूपा, आज तर तू खूप छान दिसते आहेस, आणि हा तुझा सलवार सूट सुद्धा छान आहे, कुठून घेतलास? रंग खूप सुंदर आहे. रूपा म्हणाली, दीदी, माझ्या आईने दिला. रूपाचा चेहरा काही दिवसांपासून फारच आनंदी दिसत होता. आयुषीने तिला विचारले सुद्धा, रूपा, आजकाल तू आनंदी दिसतेस, काही खास आहे का? रूपा फक्त हसली आणि म्हणाली, नाही दीदी, गेल्या काही दिवसांपासून रूपा कामावर उशिरा येऊ लागली होती. विचारल्यावरती म्हणायची, माझी सासू आजारी आहे, त्यामुळे उशीर होतो.
आयुषी काही बोलत नव्हती आणि ती ऑफिससाठी निघून जात असे. आयुषीला एक गोष्ट मात्र खूप आश्चर्यकारक वाटत होती की उमेश अचानक एवढा कसा बदलला. रूपा त्याला चहा द्यायला गेली तरी त्याने तिला पाहिले नाही. आयुषीला वाटले की कदाचित त्याला त्या दिवशीच्या थप्पडीची आठवण आहे आणि तिला हसू आले. रूपा कामावर येत नव्हती. आता आठवडा झाला होता. आयुषी विचारत होती की काय करावे, कोणाला विचारावे. तिला आठवले की वैशालीला विचारावे. वैशालीने सांगितले की तिच्या घरीही रूपा बऱ्याच दिवसांपासून येत नाही. वैशालीने हेही सांगितले की रूपाचे घर तुझ्या घरापासून थोड्या अंतरावरच आहे, तिथे जाऊन बघ. आयुषीला वाटले की वैशाली बरोबरच बोलते आहे. तिथे जाऊन पाहायला हवे की रूपा का येत नाही आणि ती कामावर येईल की नाही. संकट गल्लीत एका छोट्या खोलीतलं घर. एका खाटेवर कांताबाई झोपल्या होत्या. बाहेरूनच सगळं दिसत होतं. कांताबाई. आयुषीने हाक मारल्यावर कांताबाई बाहेर आल्या. रूपा बऱ्याच दिवसांपासून येत नाही म्हणून पाहायला आले. तिची तब्येत ठीक आहे ना, आयुषीने विचारले. कांताबाई डोकं पकडून म्हणाल्या, ही मेली असती तर बरं झालं असतं. कांताबाई असं का म्हणताय, काही झालं आहे का, आयुष्यने आश्चर्याने विचारले. मॅडम मी काय बोलू, माहीत नाही ही कळमुडी कुठे जाऊन काडतोंड करून आली आहे, कोणाचं पाप पोटात घेऊन फिरते आहे. हे पाहण्यापूर्वी मी मरून जावे असं वाटतंय. माझ्या मुलाला काय उत्तर देऊ. कांताबाई रडत म्हणाल्या. तुम्हाला तुमच्या मुलाला का उत्तर द्यावं लागेल, रूपाच्या पोटात तुमच्या मुलाचंच मूल असेल ना. कांताबाई मध्येच बोलू लागल्या. माझा मुलगा वर्षभरापासून गुजरातला गेला आहे, तिथे कमावण्यासाठी. मग त्याचं मूल कसं असू शकतं मॅडम. आयुषीला मोठा धक्का बसला. ती रूपाला न भेटताच घरी परतली. तिने रूपाला एक चांगली आणि समजूतदार स्त्री समजले होते, पण ती तर चारित्रहीन निघाली. आयुषीला भीती वाटत होती की रूपा कोणाच्या मुलाची आई होणार आहे. कुठे तिचा नवरा तर नाही. पण मग तिने स्वतःला समजावत विचार झटकून टाकला की नाही, तसं कसं शक्य आहे. रूपा तर रोज तिच्यासमोर कामं उरकून निघून जात असे. हो, काही दिवस उशिरा आली होती, पण उमेश तिला पाहतही नव्हता. तसंही ती कित्येक घरात काम करत असे. कोणीही असू शकतो. तरीही आयुषीच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती. तिच्या मनात हेही चालू होते की आता दुसरी कामवाली कुठून शोधणार आणि मिळालीच तर ती कशी असेल. या सगळ्या विचारांनी तिचं डोकं चक्रावून गेले होते. आयुषीने ऑफिसमधून काही दिवस सुट्टी घेतली, कारण घर आणि बाहेरच्या कामाचा ताण तिला पेलवत नव्हता. आयुषीला काम करताना पाहून एके दिवशी उमेश म्हणाला, असं दिसतंय की तुझी बाई पळून गेली. आयुषी म्हणाली, तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती येत नाहीये. अगं हे सगळं आजारपणाचं नाटक आहे. ती जाणून आहे की तिच्याशिवाय तुमचं काही चालणार नाही म्हणून हट्ट करते आहे. उमेशने एक कुटील हसू करत म्हटलं. तुला काही माहीत नाही तर तोंड का चालवलंस, आयुषीने त्याला झिडकारत म्हटलं. पण तिच्या मनात शंका होती की या सगळ्या मागे उमेशच तर नाही ना. कांताबाई सांगत होती की रूपा गरोदर आहे, पण आश्चर्य म्हणजे तिचा नवरा वर्षभरापासून तिच्यापासून दूर आहे. मग ती गरोदर कशी झाली. असो, जो कोणी असेल, पण कांताबाई मात्र रडून रडून म्हणत होती की तिला हे पचवता येत नाही. तिने तर सांगितलं की पोलिसांना सगळं खरं सांगेल. आयुषी उमेशकडे पाहते सांगत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. मग हे सगळं तू मला का सांगतेस. उमेश थोडं हकनाकत म्हणाला. आणि मला ऑफिसला लवकर जायचंय, नाश्ता लाव ना. असं सांगत तो स्वतःला या सगळ्या गोष्टींबरोबर काहीही घेणं देणं नाही असं दाखवत होता. पण आयुषीला आता उमेशवर संशय येऊ लागला होता. आयुषी विचार करत होती की रूपात सांगू शकते की तिच्यासोबत हे सगळं कोणी केलं. पण मग तिने स्वतःलाच विचारलं, मी का विचारू. कुठे तिने उमेशचं नाव घेतलं तर. काही वेळाने कांताबाई अचानक आयुषीच्या घरी आल्या आणि आयुषी घाबरली. काय झालं कांताबाई, आयुषीने विचारलं. मॅडम मी माझ्या सुनेला खूप मारलं आणि विचारलं की कोण जबाबदार आहे, नाहीतर तुला तुझ्या आईच्या घरी पाठवीन. कांताबाई म्हणाल्या. आयुषीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. ती म्हणाली, मग मला का सांगताय कांताबाई, आणि प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत राहिली. मॅडम माफ करा, पण रूपाने तुमच्या साहेबांचंच नाव घेतलं. कांताबाई तुम्हाला काय झालंय, अशा गोष्टी बोलता कशा. आणि तुमची सून, तिला मी काय समजत होते आणि ती काय निघाली. दुसऱ्याचं पाप माझ्या नवऱ्यावर ढकलते. आयुषी संतापून म्हणाली. मॅडम मी खोटं बोलत नाहीये, रूपा जे म्हणाली तेच सांगते. मी तिला डॉक्टरकडेही घेऊन गेले गर्भपातासाठी, पण डॉक्टर म्हणाले की आता उशीर झाला आहे. तुम्हीच काहीतरी करा मॅडम, नाहीतर मला सगळ्यांना तुमच्या नवऱ्याचं कृत्य सांगावं लागेल, असं कांताबाई थोड्या धमकीच्या स्वरात म्हणाल्या. कांताबाई निघून गेल्या, पण आयुषीच्या डोक्यावर टेन्शनचा डोंगर ठेवून गेल्या. तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव आधीपासूनच माहीत होता. निर्लज्ज माणूस, सुधारल्याचं नाटक करत होता, पण माझ्या पाठीमागे. आयुषी स्वतःच डोकं धरून रडू लागली की आता काय करू. संध्याकाळी उमेश घरी आल्यावर आयुषीने त्याला कांताबाईच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. उमेश म्हणाला, ती बाई खोटं बोलते. एक दिवस मला म्हणाली की तिची सासू आजारी आहे, डॉक्टरला दाखवायचंय म्हणून पैसे मागत होती. मला दया आली म्हणून पैसे दिले, पण मग ती वारंवार पैसे मागू लागली.
मी नकार दिला म्हणूनच ती माझ्यावर हा खोटा आरोप करत आहे, असं स्पष्टीकरण उमेशने दिलं. पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याचं खोटं बोलणं स्पष्ट दिसत होतं. कांताबाई रूपाचा गर्भपात करवायला डॉक्टरकडे गेली होती, पण डॉक्टरांनी सांगितलं की आता उशीर झाला आहे आणि तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आजकाल एका चाचणीवरूनच समजते की बाळाचा बाप कोण आहे. आयुषीने उमेशकडे नजर रोखत म्हटलं, मला हे सगळं का ऐकवत आहेस? मी म्हटलं ना, मी काहीही केलं नाही. पुन्हा पुन्हा मला हे ऐकवू नकोस. उमेशने नजर चुकवत म्हटलं. रात्रभर आयुषी तळमळत होती. तिने पाहिलं की उमेशही झोपला नव्हता. आयुषीला तिच्या दोन्ही मुलांचं भविष्य अंधारात जात असल्यासारखं वाटत होतं. तिला काहीच कळत नव्हतं की काय करावं. दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेत पाठवून आणि उमेश ऑफिसला गेल्यावर आयुषी कांताबाईंच्या घरी गेली. कांताबाई, मी आत येऊ का? बाहेरूनच आयुषीने विचारलं. कांताबाई तिला आत कोठडीत घेऊन गेल्या. आयुषी म्हणाली, रूपा, जर तू सगळं खरं सांगितलंस तर मी तुझी मदत करायला तयार आहे. दीदी, आधी मला माफ करा, रूपाने रडत रडत सांगितलं. हो, माफ केलं. आता सांग, आयुषी म्हणाली. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडे उशिरा आले होते. काम संपल्यावर मी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा साहेब म्हणाले की 1 कप चहा करून दे, मग जा. मी चहा करून दिला आणि निघाले. तेव्हा ते म्हणाले, रूपा, थोडं थांब. मग माझ्या बनवलेल्या चहाशी प्रशंसा करू लागले. म्हणाले की तुझी दीदी, म्हणजे तुम्ही, इतका चांगला चहा बनवत नाहीत. चहाच काय, तिच्या बनवलेल्या जेवणातही चव नसते. मग ते म्हणाले की मी तुम्हाला काहीही सांगू नये. आता ते रोज माझी प्रशंसा करू लागले. रूपा सांगता सांगता गप्प झाली. पुन्हा बोलायला सुरुवात करत ती म्हणाली, साहेब एका दिवशी मला म्हणाले की तुझा नवरा इथे नाही. तुला कधी मन होत नाही का? त्यांच्या नजरा आणि बोलणं समजायला मला वेळ लागला नाही. ते पुढे म्हणाले, हे काही लाजेचं कारण नाहीये. ही तर शरीराची गरज आहे आणि सगळ्यांनाच असते. तुझी दीदी तर माझ्यासोबत बसायलाही तयार नसते. साहेब रोज मला पैसे देत होते. म्हणत होते की तुझ्या दीदीला काही सांगू नकोस. तुला जर कधीही काही गरज असेल तर माझ्याकडून माग. अजिबात संकोच करू नकोस. तू थोडं उशिरा कामाला येत जा. यामुळे मला तुझ्या हातच्या चहाचा आस्वाद घेता येईल. साहेबांच्या सगळ्या गोष्टी मला खऱ्या वाटू लागल्या. रूपा सांगत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आयुषी म्हणाली, पुढे काय झालं ते सांग. मी साहेबांच्या गोडगोड बोलण्याला फसले. आणि मग? मला माफ करा दीदी. मला नाही माहीत होते की याचा परिणाम असा होईल. असं म्हणत रूपा फपकून रडू लागली. बिचारी, तिचे वयस तरी किती आहे? आयुषी मनात विचार करत होती. मॅडम जी, काल साहेब आले होते. माफी मागत होते. म्हणत होते की ते एका डॉक्टरला ओळखतात आणि मला तिथे घेऊन गेले. पण डॉक्टरने गर्भपात करण्यास नकार दिला कारण माझ्या जीवाला धोका आहे, असं म्हणाले. साहेब डॉक्टरला पैशांचा आमिषही दाखवत होते आणि म्हणाले की डॉक्टर साहेब, नीट विचार करा. आम्ही परवा पुन्हा येऊ. रूपा म्हणाली, रूपा, तू उद्या जा, मीही मागून येईन. पण साहेबांना सांगू नकोस की तू काही मला सांगितलं आहे. आयुषीने रूपाला समजावत तिथून आपल्या घरी परतली. सकाळी उमेश ऑफिसला जातोय असं सांगून लवकर घरातून निघून गेला. आयुषी त्याच्याच वाटेत होती. तिने उमेशचा पाठलाग केला आणि पाहिलं की त्याने गाडी एका क्लिनिकजवळ थांबवली. रूपा तिथे आधीच उभी होती. दोघेही क्लिनिकमध्ये गेल्यावर आयुषी त्यांच्या मागोमाग आत गेली. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की आता गर्भपात होऊ शकत नाही. यामुळे तिच्या जीवाला धोका आहे, डॉक्टर उमेशला सांगत होता. आयुषीला कळाले की उमेश आधीही रूपाला तिथे घेऊन आला होता आणि गर्भपात करवण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला मूर्ख बनवत होता आणि म्हणत होता की त्याने काहीच केले नाही. डॉक्टर, तुम्ही जितके पैसे मागाल तितके देईन, पण तुम्हाला गर्भपात करायलाच लागेल. उमेश डॉक्टरला गयावया करत होता. पैसा ही अशी गोष्ट आहे की तो पापही पुण्य वाटायला लावतो. त्यामुळे डॉक्टरही गर्भपातासाठी तयार झाला. हे पाहून आयुषी स्वतःला रोखू शकली नाही. नर्स तिला अडवत राहिली, पण ती रागाने थेट क्लिनिकमध्ये शिरली. आयुषीला पाहताच उमेश घामाघूम झाला आणि डॉक्टर म्हणाला, तुम्ही कोण? अशी परवानगीशिवाय आत कशी आलात? जसं तुम्ही परवानगीशिवाय एका महिलेचा गर्भपात करणार होता डॉक्टर. तुम्हाला माहीत आहे का याचा परिणाम काय होईल? आयुषी रागाने म्हणाली. डॉक्टर घाबरून म्हणाला, मॅडम, मला माफ करा. मी तर खूप वेळापासून या माणसाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण उमेशही म्हणाला, आयुषी, यात माझी काहीही चूक नाही. ही एक बदफैली स्त्री आहे. मी तुला सांगणारच होतो की हिने मला कसं. उमेशचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आयुषीने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. चूप, एकदम चूप. आता बस झालं. फसवणूक, बेईमानी, फसवेगिरी सगळं तुझ्यातच आहे. बदफैली ही नाही, तू आहेस. तुझ्या ताकदीचा गैरफायदा घेतलास. आता हिचे परिणामही तुला भोगावे लागतील. आयुषी, मला माफ कर. आता अशी चूक मी कधीही करणार नाही. शेवटचं मला माफ कर. उमेश गयावया करत म्हणाला. तुझ्यावर विश्वास? आता या जन्मात नाही. तुझ्या चुका सुधारायचा एकच मार्ग आहे. या बाळाला तुझं नाव दे, नाहीतर आयुष्यभर शिक्षा भोगायला तयार राहा. आयुषी ठामपणे म्हणाली. थोडं थांबून ती म्हणाली, आता मी सांगते तेच कर. या बाळाला स्वीकार. हीच तुझ्याकडे एकमेव वाट आहे. दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला
आणि उमेश रूपाला घेऊन एका छोट्या खोलीत राहायला लागला. आयुषीला कळाले की रूपा आता छान आयुष्य जगते आहे आणि उमेशचा सगळा पैसा लुटून घेत आहे. एके दिवशी सकाळी दरवाजावर टकटक झाली. पाहिलं तर वाढलेली दाढी आणि विस्कटलेले केस असलेला एक माणूस उभा होता. आयुषी, मी उमेश, तुझा अपराधी. त्याच्या बोलण्याआधीच आयुषी रागाने गरजली. तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? जा इथून. मी आणि माझी मुलं तुझं तोंड बघायलाही तयार नाहीत. उमेश विनवणी करत म्हणाला. आयुषी, रूपा एका ड्रायव्हरसोबत पळून गेली. ती माझे पैसेही घेऊन गेली. आता माझं कोण आहे? कृपया मला माफ कर. आयुषीने थंडपणे दरवाजा बंद केला, पण तासभर तिथेच रडत राहिली. उमेशवर ती कधीकाळी किती प्रेम करायची. आज तो फसवा तिला गयावया करत होता. जुन्या प्रेमाचा हवाला देत होता, पण ते काहीच करू शकली नाही. मुलांनाही सांगू शकली नाही की त्यांचा पिता आला होता. हे विष तिला एकटीनेच पिऊन सहन करावं लागणार होतं, कारण त्या फसव्या माणसाला तिने आता मनातून काढून टाकले होते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.